Okay, so in today's lecture, I will talk on C4 pathway for photosynthesis. हॅलो, येतो का आवाज? मुसळे आवाज येतो का रे? हो येतो येतो येतो. बरं, ठीक आहे. येतो सर येतो. तर कालच्या लेक्चर मध्ये आपण सर येतोय, आवाज पाहिलं, येतोय. हा येस ओके. कालच्या लेक्चर मध्ये आपण फोटोसिंथेसिस बद्दल पाहत आहोत किंवा फोटोसिंथेसिसचं मेकॅनिझम आपण शिकत आहोत. तर फोटोसिंथेसिसची जी काही सेकंड रिॲक्शन आहे, डार्क रिॲक्शन, की ज्या रिॲक्शन मध्ये ऍक्च्युअली प्लांटमध्ये फूड मटेरियल किंवा जे काही अन्न आहे प्लांटचं, कार्बोहायड्रेट्स त्यामध्ये तयार होतात. तर या सेकंड फेजला आपण डार्क रिॲक्शन असं म्हटलंय. मग ही डार्क रिॲक्शन जी आहे ती 3 वेगवेगळ्या मार्गाने झालेली आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांटमध्ये झालेली पाहायला मिळते. काही प्लांटमध्ये जसं की कॅल्विन सायकल जे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं त्याप्रमाणे डार्क रिॲक्शन होते फोटोसिंथेसिसची. आणि बाकीचे काही प्लांट आहेत की ज्या प्लांटमध्ये काहीच आपल्याला ॲनाटॉमिकल मॉडिफिकेशन पाहायला मिळतात आणि त्या ॲनाटॉमिकल मॉडिफिकेशनमुळे अशा प्रकारच्या प्लांटमध्ये काहीशी वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे फोटोसिंथेसिसची डार्क रिॲक्शन झालेली पाहायला मिळते, ज्याला आपण C4 पाथवे असं म्हटलं. आता C4 पाथवे असं का म्हटलंय तर पहा, या प्रकारच्या प्लांटमध्ये ज्या वेळेला डार्क रिॲक्शन होणार आहे फोटोसिंथेसिसची, त्यावेळेला फर्स्ट प्रॉडक्ट जो आहे हा फर्स्ट कार्बन डायऑक्साईडला फिक्सेशन केल्यानंतर फर्स्ट प्रॉडक्ट जो आहे तो 4 कार्बन कंटेनिंग प्रॉडक्ट तयार होतो. ओके, सो फर्स्ट स्टेबल product which is 4 carbon containing compound and therefore this cycle is called as C4 pathway. आता सायकल म्हटलंय किंवा पाथवे म्हटलं याचा अर्थ पुन्हा हे सायक्लिक मॅनरनं कंटिन्यू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग या C4 पाथवे मध्ये तुम्ही पाहाल की इन लास्ट लेक्चर it was considered that the Calvin cycle was the unique pathway for the carbon fixation in green plant. जवळपास 1960 पर्यंत हेच कन्सिडर केलं होतं की सगळ्या प्रकारच्या प्लांटमध्ये मग C3 पाथवे प्रमाणेच जे आहे ती डार्क रिॲक्शन किंवा फोटोसिंथेसिस होऊन कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन आणि त्यापासून प्लांटमध्ये फूड मटेरियल तयार होत असावं असं सगळ्या सायंटिस्ट लोकांचं म्हणणं होतं. पण मात्र नंतर 1960 मध्ये कॉर्डस्चॅक या शास्त्रज्ञानं शुगर केनमध्ये म्हणजे ऊसामध्ये एक वेगळ्या प्रकारचा पाथवे कार्बन डायऑक्साईडच्या फिक्सेशनचा त्यांनी शोधून काढला किंवा त्यांनी ऑब्झर्व केला. अँड धिस पाथवे विच टेक्स प्लेस इन ॲडिशन टू दी C3 पाथवे. त्या C3 पाथवेला ॲडिशन म्हणून हा पाथवे त्यावेळेला त्यांनी डिस्क्राईब केला अँड विच इज नोन ॲज द अल्टरनेटिव्ह पाथवे ऑफ कार्बन डाय फिक्सेशन. अँड धिस पाथवे किंवा त्यानंतर मग पुन्हा डिटेल स्टडी करण्यात आला. when the leaves of sugar cane they were exposed to the labeled CO2. म्हणजे काय केलं बघा त्यांनी एक्सपेरिमेंट करताना काय केलं की शुगर केन जे आहे ऊसाचं जे काही ऊसाची जी काही पानं आहेत ती ऊसाची पानं लेबल्ड केलेला म्हणजे आपण ज्याला म्हणतो की आयसोटोप्स किंवा याप्रमाणे मॉलिक्युलर मार्कर्स वापरून असा कार्बन डायऑक्साईड जो आहे त्या कार्बन डायऑक्साईडच्या सानिध्यामध्ये हे ऊसाचे पानं किंवा शुगर केनचे लीव्स त्या ठिकाणी फोटोसिंथेसिससाठी अलो केले. And they found that the first stable product which is formed they are certain dicarboxylic acids and it is not PGA. म्हणजे जसं की C3 सायकल मध्ये फॉस्फोग्लिसरिक ऍसिड हे पहिलं प्रोडक्ट तयार होतं जे 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. पण इथं मात्र त्यांना एक वेगळ्या प्रकारचं ऍसिडिक कंपाऊंड पहिल्यांदा तयार झालेला पाहायला मिळाला, तो म्हणजे डिकार्बोझायलिक ऍसिड की जो 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे. And therefore malic acid and aspartic acid they were found to be the first label product on the plants, they being exposed to the shortest period of the photosynthesis. And in photosynthesis of some plants the first stable compound formed after the carbon dioxide fixation which is
ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. मग ज्या वेळेला डिटेल स्टडी करण्यात आला, मग डिटेल स्टडी केलेला आहे, पुढे आणखीन काही शास्त्रज्ञांना याच्यावरती आणखीन डिटेल स्टडी केला आणि मग त्यांना असं लक्षात आलं की जो काही या पाथवेमध्ये कार्बन डायऑक्साईड, हवेतला कार्बन डायऑक्साईड फिक्स केल्यानंतर पहिला जो काही स्टेबल प्रॉडक्ट तयार होतो तो जो आहे हा 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे आणि विच इज ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड किंवा OAA असं आपण ज्याला शॉर्टकटमध्ये लिहितो. सो दीज प्लांट्स, अशा प्रकारची जी काही प्लांट आहेत, शुगर केन असेल किंवा ग्रासेस असतील किंवा मग ज्वार आहे, बाजरी आहे, अशा प्रकारचे जे काही प्लांट आहेत जे कमी पाण्यावरती येतात पहा, त्याच्यामध्ये तुम्ही जर अडॅप्टेशन पाहिलं तर या प्लांटला फार जास्त प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता नसते ॲज कम्पेअर टू अदर मेसोफायटिक प्लांट. सो देअरफॉर दीज प्लांट्स आर कॉल्ड एज अ C4 प्लांट्स. आता पुढच्या काही स्लाइडमध्ये तुम्हाला मी C4 प्लांट कोणते कोणते आहेत, ते कशा प्रकारे त्याचं मेकॅनिझम हे सगळं काही पुन्हा सविस्तर मी तुम्हाला सांगणारच. सो धिस पाथवे इन दिस C4 प्लांट वेअर द फोटोसिंथेसिस और डार्क रिएक्शन विच इज हॅपन इज जनरली कॉल्ड एज C4 पाथवे. ओके, त्याला काय म्हटलंय, C4 पाथवे असं म्हटलंय किंवा मग डायकार्बोझायलिक ऍसिड सायकल असं सुद्धा त्याला म्हटलेलं आपल्याला दिसेल. So this pathway was firstly studied by Korschak in 1964 in sugarcane, and afterwards this reaction, actually the reaction in this pathway, they were worked out by Hatch and Slack. Hatch and Slack नावाचे दोन शास्त्रज्ञ होते. Hatch and Slack in 1966, एक साधारणतः पुढच्या 2 वर्षांमध्ये त्यांनी या पाथवेमध्ये ॲक्च्युअली बायोकेमिकल रिॲक्शन कशा होतात ह्या जगासमोर मांडल्या. अँड देअरफॉर now this pathway is called as Hatch-Slack cycle, or you can say HSK pathway. H for Hatch, S for Slack and K for Korschak. अशा या तिन्ही शास्त्रज्ञांची नावं या पाथवेला दिली गेली आहेत, म्हणून याला HSK पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. मग पहा आता 3 नावं झाली या सायकलला किंवा या पाथवेला. एक नाव आहे C4 पाथवे, दुसरं आहे HSK पाथवे आणि तिसरं आहे डायकार्बोझायलिक ॲसिड सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. तर मग आता होतं काय किंवा ही सायकल जी आहे, ही सायकल कोणत्या प्रकारच्या प्लांटमध्ये होते, एक साधारणतः जर बघितलं आपण तर या C4 प्लांटमध्ये तिथं पाहिलंच आपण. ठीक आहे, चला हे पहा, ही सगळी काही प्लांट आहेत की या प्लांटमध्ये C4 पाथवे आपल्याला फोटोसिंथेसिसचा पाहायला मिळतो. बरोबर, कोणतं प्लांट आहे, जसं पहिलं इथं मेज आहे की नाही, मेज आहे, मका आहे, त्यानंतर बाजरी आहे, बाजरा म्हणा, किंवा मग यानंतर इथे ज्वार असेल, शुगर केन असेल, याच प्रकारातली जी काही प्लांट आहेत म्हणजे ग्रासेस फॅमिलीमधली पर्टिक्युलरली, हां जे काही गवतवर्गीय प्लांट आहेत ग्रासेस फॅमिलीमधले किंवा पोएसी फॅमिलीमधले, त्या शक्यतो बऱ्याचशा काही प्लांटमध्ये आपल्याला हे C4 पाथवे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्या पलीकडे जाऊन जर तुम्ही पाहिलं तर ही काही जी काही प्लांट आहे, जसं सोयाबीन असेल, त्यानंतर मग सांगितलं तुम्हाला मेज मक्का असेल, किंवा मग शुगर केन आहे, कॉर्न आहे, वार्म सीजनल ग्रासेस असतील, या सर्व काही प्लांटमध्ये आपल्याला C4 पाथवे किंवा C4 प्लांट आपल्याला या प्लांटला म्हणता येईल. बरोबर, या सर्व काही प्लांटमध्ये आपल्याला हा फोटोसिंथेसिसचा पाथवे परफॉर्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा डार्क रिॲक्शन याप्रमाणे होतो. मग या प्लांटमध्ये C4 पाथवे जो आहे, हा C4 पाथवे होण्यासाठी या प्लांटमध्ये एक स्पेशल टाईपचं आपल्याला एक ॲनाटॉमिकल फीचर पाहायला मिळतात, किंवा एक थोडक्यात इतर जे काही C3 पाथवे आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिले किंवा C3 पाथवे ज्या प्लांटमध्ये होतो त्या प्लांटला आपण C3 प्लांट असं म्हटलंय. ठीक आहे, मग त्याच्या व्यतिरिक्त या प्लांटमध्ये किंवा C4 प्लांटमध्ये एक काहीसं वेगळ्या प्रकारचं मॉडिफिकेशन त्या लीफच्या ॲनाटॉमीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि म्हणून मग त्यामध्ये या वेगळ्या प्रकारचं किंवा 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड पहिल्यांदा सुरुवातीला तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर मग ॲक्च्युअली C3 किंवा C4 प्लांटमध्ये काय डिफरन्स आहे, तर या ठिकाणी डिफरन्स आहे. तर C4 प्लांटमध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारची त्या लीफमध्ये ॲनाटॉमिकल फीचर्स पाहायला मिळतात, म्हणजे एक्स्ट्रा C3 प्लांटपेक्षाही एक एक्स्ट्रा ऑर्गन याच्यामध्ये आपल्याला त्या लीफमध्ये पाहायला मिळेल. आणि तो ऑर्गन म्हणजे या ठिकाणी जे काही लीव्ज असतील तर त्या लीव्जमध्ये जे काही व्हॅस्क्युलर बंडल आहेत, बरोबर, लीफमध्ये व्हॅस्क्युलर बंडल म्हणजे लीफमध्ये किंवा पानावरती तुम्ही ज्या काही शिरा पाहता, व्हेन्स आहेत, त्या व्हेन्समध्ये व्हॅस्क्युलर बंडल आहेत. आणि व्हॅस्क्युलर बंडल म्हणजेच काय, तर झायलेम आणि फ्लोएम या टिश्यूपासून हे व्हॅस्क्युलर बंडल्स तयार झालेले दिसतात. सो इनसाइड दिस किंवा इन दिस C4 प्लांट
they are specialized by this special type of leaf anatomy and which is called as Cran's anatomy. या अनाटॉमीला काय म्हटलं जातं? क्रॅन्स अनाटॉमी. आता क्रॅन्स नाव का पडलं तर ऑल्दो इट इज डिस्कवर्ड बाय क्रॅन्स नावाचे सायंटिस्ट होते, यांनी ही अनाटॉमी फाइंड आउट केली आणि म्हणून मग सिंपली या स्पेशल फीचरला क्रॅन्स अनाटॉमी असं म्हटलं जातं. मग आता काय याच्यामध्ये पर्टिक्युलरली, तर याच्यामध्ये जे काही व्हॅस्क्युलर बंडल आहेत, these vascular bundles are surrounded by specialized cells and these cells are known as bundle sheath cell. या ठिकाणी पहा डायग्राम. बंडल शीथ सेल म्हणजे काय की एक अशा लार्ज आकाराच्या किंवा लार्ज साईजच्या सेल्स आपल्याला याच्यामध्ये त्या व्हॅस्क्युलर बंडलच्या बाजूने पाहायला मिळतात की ज्यावरती त्याची सेल वॉल जी आहे ती थिक आहे, थिक सेल वॉल. ओके, सो इन दिस anatomy, the lack of differentiation of the mesophyll cells into palisade and spongy cells, spongy parenchyma, and in C4 plants the vascular bundles are surrounded by bundle sheath cell. Okay, so these bundle sheath cells are radially arranged around the vascular bundles. Radially म्हणजे काय तर त्या व्हॅस्क्युलर बंडलच्या, प्रत्येक व्हॅस्क्युलर बंडलच्या अशा सर्क्युलर मॅनरने सराउंडिंगला आपल्याला ह्या बंडल शीथ सेल अरेंज्ड असलेल्या पाहायला मिळतात की हे किंवा या प्रकारच्या बंडल शीथ सेल C3 प्लांटमध्ये मात्र ॲब्सेंट आहे. ओके, तर हे एक स्पेशल टाईपचे अनाटॉमी आपल्याला या प्लांटमध्ये पाहायला मिळते आणि म्हणून मग वेगळ्या पाथवेनं डार्क रिॲक्शन या प्रकारच्या प्लांटमध्ये झालेली दिसेल. So in this bundle sheath cells, the vascular bundles are surrounded by these mesophyll cells also, and C4 plants they shows dimorphic chloroplast. आता dimorphic म्हणजे काय तर पहा या ठिकाणी दोन प्रकारच्या सेल, इपिडर्मल सेल झाल्यानंतर मेसोफिल सेल आहेत आणि या मेसोफिल सेलच्या खाली मग इकडं पॅलिसेड आपल्याला पाहायला मिळतो. पॅलिसेल्स आपण ज्याला म्हटलेलं आहे, दोन प्रकार म्हणजे ऍक्च्युली हे कॉर्टिकल सेल्सच आहेत, पण कॉर्टिकल सेल्समध्ये पुन्हा दोन टाईप पडले, एक आहे मेसोफिल सेल आणि दुसरा आहे पॅलिसेल्स. दोनही प्रकारच्या सेलमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असतात आणि मग सायमल्टेनियसली आता पुढच्या तुम्हाला फिगरमध्ये मी दाखवतो, ही पाहिजे तर क्रॅन्स अनाटॉमीची ही डिटेल डायग्राम तुम्हाला पाहायला मिळेल की ज्यामध्ये लिपचे जे काही सरफेस आहेत म्हणजे अप्पर सरफेस असेल किंवा लोअर सरफेस असेल किंवा अप्पर इपिडर्मिस आणि लोअर इपिडर्मिस आपण ज्याला म्हणतो, या दरम्यान ज्या काही सगळ्या टिश्यू आहेत, या टिश्यूमध्ये जी काही सेंट्रल ज्या ठिकाणी व्हॅस्क्युलर बंडल असेल त्या व्हॅस्क्युलर बंडलच्या सराउंडिंगला या प्रकारचं एक स्पेशल टाईपच्या टिश्यूचं एक आवरण किंवा कव्हरिंग आपल्याला सर्क्युलर मॅनरनं, स्पेरिकल मॅनरनं पाहायला मिळतं, त्याला म्हटलं आपण बंडल शीथ सेल्स. ओके, आणि मग या प्रकारच्या सेलमध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळतं अँड विच इज व्हेरी व्हेरी स्पेशल. मग आता C4 पाथवेमध्ये ॲक्च्युअली जी काय डार्क रिॲक्शन आहे ती या दोन प्रकारच्या सेलमध्ये होत असते. C3 पाथवेमध्ये आपण लास्ट लेक्चरला पाहिलं की ज्या काही मेसोफिल सेल आहेत कॉर्टेक्स मधल्या, प्लांट लिंकच्या कॉर्टेक्स मधल्या ज्या काही मेसोफिल सेल आहेत त्या एका सिंगल सेलमध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्टमध्येच फक्त कॅल्विन सायकल झालेली आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र थोडंसं एक चेंज आपल्याला पाहायला मिळेल की या C4 सायकलमध्ये मेसोफिल सेल्स आणि बंडल शीथ सेल आलं का लक्षात? पहा पाठीमागच्या फिगरमध्ये तुम्हाला लक्षात येईल, या ज्या काही मेसोफिल सेल आहेत बाजूला किंवा याच्यात ते बघा या ज्या काही बाजूच्या ज्या काही मेसोफिल सेल आहेत आणि आतमध्ये या ठिकाणी बंडल शीथ सेल आहेत, या मेसोफिल सेल आणि बंडल शीथ सेल अशा दोन्ही सेलच्या मिळून मग हा पाथवे परफॉर्म झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता थोडक्यात जर सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं तर काय होणार या पाथवेमध्ये, या ज्या काही सेल आहेत मेसोफिल सेल, या मेसोफिल सेलमध्ये याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड पहिल्यांदा ॲब्झॉर्ब केला जाईल थ्रू द स्टोमॅटा. अप्पर सरफेसला किंवा लोअर सरफेसला लिपच्या जे काही स्टोमॅटा आहेत त्या स्टोमॅटामधून कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केला जाईल विच इज ॲब्झॉर्ब इनसाइड दी क्लोरोप्लास्ट. ओके, आणि मग या क्लोरोप्लास्टमध्ये सुरुवातीलाच या ठिकाणी लाईट रिॲक्शन झालेली आहे. त्या लाईट रिॲक्शनमध्ये ATPs किंवा NADPH2 हे मॉलिक्युल्स या ठिकाणी तयार झालेले असतात. देन फर्स्टली these carbon dioxide which is accepted by
one of the compound that is phosphoenol pyruvate. ओके, फॉस्फोइनॉल पायरुवेटनं हा कार्बन डायऑक्साईड ऍक्सेप्ट केला जातो आणि इट इज कन्व्हर्टेड इंटू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. कोणाच्या याच्यामध्ये मेसोफिल सेलच्या जे काही क्लोरोप्लास्ट असतील त्या क्लोरोप्लास्टमध्ये हा कार्बन डायऑक्साईड ॲक्सेप्ट करून त्याचं कन्व्हर्जन पहिल्यांदा ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये केलं जातं आणि ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड जे आहे ते 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, म्हणजे त्याच्यामध्ये 4 कार्बन आहे आणि म्हणून मग या सायकलला आपण C4 पाथवे असं म्हटलं. ठीक आहे, पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईडला फिक्स केलं, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड तयार झालं याच्यामध्ये. ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं पुन्हा कन्व्हर्जन या ठिकाणी मॅलेट ॲस्पार्टेटमध्ये होईल, मॅलेटमध्ये किंवा ॲस्पार्टेटमध्ये केलं जाईल. त्या दरम्यान ATP या ठिकाणी खर्च केल्या जातील किंवा ATP आर युटिलाइज, राईट. अँड देन दिस मॅलेट ऑर ॲस्पार्टेट इट इज ट्रान्सपोर्ट टू द बंडल शीथ सेल. आतल्या बाजूला ज्या काही बंडल शीथ सेल आहेत त्या बंडल शीथ सेलमध्ये मग हे मॅलेट जे आहे ते ट्रान्सपोर्ट केलं जातं आणि मग ह्या मॅलेटला पुन्हा यापासून डिकार्बोझायलेशन केलं जाईल आणि त्यापासून कार्बन डायऑक्साईड पुन्हा या ठिकाणी सेपरेट आउट केला जातो. पहा, थोडीशी वेगळी प्रोसेस किंवा वेगळी बायोसिंथेटिक पाथवे आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल की कार्बन डायऑक्साईड पुन्हा या ठिकाणी काय केला, मॅलेटपासून सेपरेट आउट केला आणि सेपरेट आउट झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो या ठिकाणी बंडल शीथ सेलमध्ये असणाऱ्या क्लोरोप्लास्ट मध्ये या ठिकाणी पुन्हा C3 सायकल या ठिकाणी परफॉर्म झालेली पाहायला मिळते किंवा आपण ज्याला म्हणू कॅल्व्हिन सायकल. बरोबर, म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी पुन्हा ऍक्सेप्ट केला जाईल RUBP किंवा रायबुलोज बायफॉस्फेट कडनं. दॅट विल बी कन्व्हर्टेड इंटू फॉस्फोग्लिसरिक ऍसिड. देन फॉस्फोग्लिसरिक ऍसिड इज रिड्यूस इंटू ग्लुकोज. बरोबर, त्याचं ग्लुकोजमध्ये फॉर्मेशन इथं बंडल शीथ सेलमध्ये केलं जाईल आणि याप्रमाणे इथं कॅल्व्हिन सायकल परफॉर्म होईल. आता हा कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी पुन्हा रिजनरेट केल्यानंतर उरलेलं जे काही कार्बोनेट्स आहेत किंवा कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहेत दे विल अगेन रिटर्न टू द फॉस्फोइनाइल पायरुवेट. ओके, अशी साधारणतः ही थोडीशी वेगळी आणि मजेशीर प्रोसेस आपल्याला या C4 पाथवेमध्ये झालेली पाहायला मिळते. ओके, आता आणखी डिटेल्स आपण पाहूया. C4 प्लांट जे आहे किंवा C4 पाथवे जो आहे, तुम्हाला मागाशी सांगितलं मी C4 पाथवे हा 2 प्रकारच्या सेलमध्ये होत असतो, मेसोफिल सेल आणि आतमध्ये असणाऱ्या बंडल शीथ सेलमध्ये. मग मात्र C3 प्लांट किंवा C3 पाथवेमध्ये मात्र तसा काही प्रकार नव्हता. C3 पाथवेमध्ये डायरेक्टली हा कार्बन डायऑक्साईड जसा स्टोमॅटाच्या थ्रू ॲब्झॉर्ब केला आणि या ठिकाणी ज्या काही मेसोफिल सेल आहेत त्या मेसोफिल सेलमध्ये डायरेक्टली याचं कॅल्व्हिन सायकलच्या थ्रू फूड सिंथेसिस किंवा ग्लुकोज सिंथेसिस केलं जात होतं. इकडे मात्र 2 स्टेपमध्ये केलं जातं. C4 प्लांटमध्ये किंवा C4 सायकलमध्ये पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केला जातो इनसाइड द मेसोफिल सेल्स. मेसोफिल सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं पायरुवेटमध्ये अँड दॅट विल बी ट्रान्सपोर्ट टू द बंडल शीथ सेल. ठीक आहे, किंवा आणखी डिटेल्समध्ये पुन्हा आणखी इथं आपल्याकडे डायग्राम पहा. C4 पाथवेमध्ये which is the C4 pathway uses as a unique anatomical difference to ensure the optimal carbon dioxide fixation. C4 प्लांटमध्ये हे बंडल शीथ सेल प्रेझेंट असल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन केलं जातं कम्पेअर टू द C3 पाथवे. C3 पाथवेमध्ये तुम्ही इथे या फिगरमध्ये पाहू शकाल की सोप्या पद्धतीने ह्या ज्या काही इपिडर्मल सेल आहेत या इपिडर्मल सेलमधून कार्बन डायऑक्साईड आतमध्ये ॲब्झॉर्ब केला जातो आणि या सर्व ज्या काही मेसोफिल सेल आहेत या सर्व मेसोफिल सेलमध्ये त्याचं कार्बोझायलेशन केलं जातं, म्हणजे कार्बन डायऑक्साईडला फिक्स करून फूड मटेरियल तयार केलं जाईल. पण मात्र C4 पाथवेमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो की हा डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतो. नॉट ओनली मेसोफिल सेल्स बट देअर बंडल शीथ सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट surrounding to the vascular bundles and therefore these two cells are or these two type of tissues they involve in the कार्बोझायलेशन किंवा फूड सिंथेसिस मध्ये याचा आपल्याला रोल पाहायला मिळतो. आता पुढे जाऊन आपल्याला आणखी डिटेल्स पाहायचे. ऍक्च्युअली C4 पाथवेचं मेकॅनिझम कसं आहे हे आपल्याला स्टेप बाय स्टेप पाहायचं. सो इन दिस रिॲक्शन द रिॲक्शन विच इज टेक्स प्लेस इन बोथ मेसोफिल सेल्स अँड बंडल शीथ सेल. बरोबर, बंडल शीथ सेलमध्ये आणि मेसोफिल सेल अशा दोन्ही प्रकारच्या टिश्यूमध्ये आपल्याला ही रिॲक्शन झालेली पाहायला मिळते. मग सुरुवातीला काय होणार आहे, इन फर्स्ट फेज द रिॲक्शन विच इज टेक्स प्लेस इनसाइड द मेसोफिल सेल. पहिल्यांदा रिॲक्शन जी आहे ती कुठे होणार आहे, याप्रमाणे मेसोफिल सेलमध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळेल. या मेसोफिल सेलमध्ये यू कॅन ऑब्झर्व
firstly the carbon dioxide which is accepted by phosphoenol pyruvic acid. ओके, PEP असं त्याला डिनोट केलेलं आहे की जो 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे या फॉस्फोइनॉइल पायरुविक ऍसिड कडनं कार्बन डायऑक्साईड पहिल्यांदा ऍक्सेप्ट केला जाईल अँड दॅट विल बी converted into oxaloacetic acid. So this atmospheric carbon dioxide which is enter into the mesophyll cell, the chloroplast, and it will react with the phosphoenol pyruvic acid to form oxaloacetic acid in presence of carboxylase enzyme. फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड काय करतं, या कार्बन डायऑक्साईडला फिक्स करतं in presence of carboxylase enzyme as well as water, and it will firstly converted into oxaloacetic acid. मग ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड जे आहे ते 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड, म्हणजे पहिलं या सायकलमध्ये स्टेबल कंपाऊंड जे काही तयार झालं ते पहिलं प्रॉडक्ट जे आहे ते किती आहे, 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड, अँड देअरफॉर अगेन इट इज कॉल्ड ॲज C4 pathway. मला लक्षात आलं C4 pathway का म्हणायचं ते आता. ओके, सो दिस इज द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड इन दी C4 pathway. आफ्टरवर्ड्स, आता त्यानंतर पहा इथे डायग्राम मध्ये पण पहा, पहिल्यांदा हा कार्बन डायऑक्साईड जो आहे तो हा फॉस्फोइनॉइल पायरुविक ऍसिड यानं ऍक्सेप्ट केला. फॉस्फोइनॉइल पायरुविक ऍसिडने ऍक्सेप्ट केल्यानंतर इट विल बी कन्व्हर्टेड इनटू ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड. बरोबर. नंतर मग या ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिडचं कन्व्हर्जन ऍस्पार्टिक ऍसिड किंवा मॅलिक ऍसिड मध्ये केलं जातं. मेसोफिल सेलमध्येच ही जी रिॲक्शन झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग याच्यामध्ये these oxaloacetic acid it will get reduced to the malic acid or aspartic acid in presence of NADPH2. ओके, NADPH2 जो काही रिड्युसिंग मॉलिक्यूल आहे तो या ठिकाणी वापरला जातो आणि इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम दॅट इज डिहायड्रोजनेज एन्झाईम या ठिकाणी वापरलं जातं आणि या ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिडचं कन्व्हर्जन मॅलिक ऍसिड किंवा ऍस्पार्टिक ऍसिड मध्ये केलं जातं. लक्षात आलं. सो दीज ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड विच इज डिकार्बोझायलिक ऍसिड अँड देअरफॉर इट इज ऑल्सो नोन ॲज द डिकार्बोझायलिक ऍसिड पाथवे. पहा आता या C4 पाथवेला आपण 3 नावं दिली होती. पहिलं आहे C4 पाथवे, दुसरं आहे डी कार्बोझायलिक ऍसिड पाथवे. आता हे काय म्हणायचं डी कार्बोझायलिक ऍसिड पाथवे, तर हे जे काही ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड आहे या ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिडलाच डी कार्बोझायलिक ऍसिड असं सुद्धा म्हटलं जातं किंवा ऍसिडच्या त्या कॅटेगरीमध्ये या ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिडला डी कार्बोझायलिक ऍसिड या कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं जातं आणि देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डी कार्बोझायलिक ऍसिड पाथवे. पहा 2 नावं कन्फर्म झाली आपली. आणि तिसरं नाव आहे HSK पाथवे विच इज डिनोटेड बाय नेम ऑफ द सायंटिस्ट, आहे की नाही. त्या सायंटिस्टनी ज्या या पाथवेचा शोध लावला त्यांच्या नावानुसार HSK पाथवे असं त्याचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. पहिली रिॲक्शन झाली मेसोफिल सेलमध्ये की सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड फॉस्फोइनॉइल पायरुविक ऍसिडनं फिक्स केला आणि पहिल्यांदा ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिडमध्ये त्याला कन्वर्ट केलं. त्यानंतर ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिडचं रिडक्शन झालं आणि त्या ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड पासून मॅलिक ऍसिड किंवा ऍस्पार्टिक ऍसिड फॉर्म झाला. आता त्यानंतर these malic acid which is transferred to the bundle sheath cell where the decarboxylate to forming the carbon dioxide. म्हणजे काय होते बघा आता सेकंड रिॲक्शन मध्ये पुन्हा काय होणार आहे, हे जे काही मॅलिक ऍसिड आहे हे मॅलिक ऍसिड जसं तसं पुढं शेजारच्या सराउंडिंग बंडल शीथ सेलमध्ये पाठवलं जातं. मग या बंडल शीथ सेलमध्ये या मॅलिक ऍसिडचं पुन्हा या ठिकाणी डिकार्बोझायलेशन होईल. डिकार्बोझायलेशन म्हणजे काय की यातनं कार्बन डायऑक्साईड फ्री होईल, कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह केला जाईल आणि मॅलिक ऍसिड विल बी कन्व्हर्टेड इनटू पायरुविक ऍसिड. ओके, 4 कार्बन टू 3 कार्बन, बिकॉज ऑफ दॅट 1 कार्बन इज रिमूव्ह फ्रॉम दिस मॅलिक ऍसिड अँड इट विल फॉर्म कार्बन डायऑक्साईड. म्हणजे या ठिकाणी पुन्हा कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इनसाइड द क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल शीथ सेल द मॅलिक ऍसिड अंडरगोज डिकार्बोझायलेशन. It will form carbon dioxide and pyruvic acid in presence of malic acid dehydrogenase. पहा प्रत्येक स्टेपला प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी एन्झाईम ही रिॲक्शन ट्रिगर करतं किंवा एन्झाईमच्या प्रेझेन्समध्येच या रिॲक्शन झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. तर कोणतं एन्झाईम या ठिकाणी
कार्बन डायऑक्साईडचं डिकार्बोझायलेशन करेल, सॉरी मॅलिक ॲसिडचं डिकार्बोझायलेशन करेल, तर दॅट इज मॅलिक ॲसिड डिहायड्रोजनेज. ठीक आहे. नाव दीज सेकंड carboxylation which is occurs in the chloroplast of bundle sheath cell. ओके, सेकंड टाइम या ठिकाणी कार्बोझायलेशन पुन्हा या कार्बन डायऑक्साईडचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे काय, हा जो काही कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी फ्री झालेला आहे, सेपरेट आउट झाला आहे, त्या पुन्हा त्या कार्बन डायऑक्साईडला या ठिकाणी फिक्स केलं जातं. मग आता त्याला फिक्स करण्यासाठी या ठिकाणी बंडल शीट सेलमध्ये जसं की C3 सायकलमध्ये ज्या प्रकारचा या ठिकाणी क्लोरोफिल किंवा ज्या प्रकारे रिॲक्शन होत होती त्या प्रकारची रिॲक्शन या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके. आणि मग हा कार्बन डायऑक्साईड पहिल्यांदा RUDP किंवा रुबिस्कोज डायफॉस्फेट ॲब्झॉर्ब करेल, दॅन सायमल्टेनियसली किंवा त्याचं रिडक्शन होऊन अल्टिमेटली फर्स्टली इट विल कन्व्हर्टेड इंटू फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. बरोबर, जसं की C3 पाथवे आहे. फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं या ठिकाणी पुन्हा सेम वे रिडक्शन होईल आणि रिडक्शन होत होत जाऊन शेवटी या ठिकाणी ग्लुकोज मॉलिक्युल्स म्हणजेच काय तर फूड मटेरियल, कार्बोहायड्रेट्स, एनर्जी रिच मॉलिक्यूल या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतात. सो दीज ग्लुकोज मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम द फॉस्फोग्लिसरिक ॲसिड अँड दिस सायकल विल बी कंटिन्यू अँड इट इज कॉल्ड एज कॅल्व्हिन सायकल. बरोबर. मग आता उरलेलं जे काही पुन्हा पायरुविक ॲसिड जे आहे इकडं, these pyruvic acid, it will again transfer back to the mesophyll cell. Later on, these pyruvic acid which is formed inside the bundle sheath cell, which is transferred back to the mesophyll cell chloroplast. पुन्हा त्या mesophyll cell chloroplast मध्ये हे pyruvic acid या ठिकाणी पाठवलं जातं आणि in mesophyll cells chloroplast, these pyruvic acid it will combines with the ATP, म्हणजे त्या ठिकाणी पुन्हा ATP किंवा एनर्जीचा वापर करून इट विल अगेन कन्व्हर्टेड इनटू फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड. कशामध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं या पायरुविक ॲसिडचं? फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड. आणि मग याप्रमाणे पुन्हा ही सायकल या ठिकाणी कंटिन्यू झाली. पुन्हा या ठिकाणी फॉस्फोइनॉल पायरुविक ॲसिड काय करेल, कार्बन डायऑक्साईडला फिक्स करेल, ऑक्झॅलो ॲसिटिक तयार होईल, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड पुन्हा या ठिकाणी मॅलिक ॲसिडमध्ये कन्वर्ट होईल, मॅलिक ॲसिड बंडल शीट सेलमध्ये ट्रान्सपोर्ट होईल, ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर त्याचं डिकार्बोझायलेशन होईल, कार्बन डायऑक्साईड फ्री होईल, तो या ठिकाणी कॅल्व्हिन सायकलसाठी वापरला जाईल. अँड बाय प्रॉडक्ट म्हणून या ठिकाणी जे काही पायरुविक ॲसिड तयार झालं आहे हे पायरुविक ॲसिड पुन्हा या ठिकाणी मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्टमध्ये पाठवलं जातं. अशा प्रत्येक मेसोफिल आणि बंडल शीट सेलमध्ये या प्रकारचं सायकल किंवा अशा प्रकारचं एक सायक्लिक मॅनरनं फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. सो दिस इज द C4 पाथवे. याप्रमाणे हा एक वेगळ्या प्रकारचा C4 पाथवे आपल्याला किंवा वेगळ्या प्रकारे फोटोसिंथेसिस किंवा डार्क रिॲक्शन झालेली पाहायला मिळते की ज्यामध्ये फूड मटेरियल तयार होणार आहे. सो इन दिस C4 plants, both the C3 and C4 pathway they operates during the day time only. एक लक्षात घ्या, कुठल्या वेळेला होणार आहे हे? ओनली इन द डे टाइम. दोनही सायकल या ठिकाणी या एका या प्लांटमध्ये झालेले पाहायला मिळतात. म्हणजे C3 सायकलनंच ॲक्च्युअली फूड मटेरियल तयार होतं, नो डाऊट. पण मग त्या C3 सायकलसाठी आवश्यक असणारा जो काही कार्बन डायऑक्साईड आहे तो थोडासा वेगळ्या मार्गाने या ठिकाणी अवेलेबल करून दिला जातो. मग तुम्ही म्हणाल की मग डायरेक्टलीच हा कार्बन डायऑक्साईड या बंडल शीट सेलमध्ये असणाऱ्या RUDP काय ॲक्सेप्ट केला नाही? तर याच्यामध्ये कारण असं आहे की बंडल शीट सेल जे आहेत या व्हॅस्क्युलर बंडलच्या आजूबाजूला आहे आणि व्हॅस्क्युलर बंडल अगदी सेंट्रलला असतात. ठीक आहे. पण मात्र दुसरी गोष्ट अशी आहे की मेसोफिल सेलमध्ये असणारा क्लोरोप्लास्ट जो आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स करतो आणि त्याचं कन्व्हर्जन किंवा त्याचं कार्बोझायलेशन या ठिकाणी ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये केलं जातं. म्हणजे जर काही C3 आणि C4 या दोन्ही सायकलचं जर कंपॅरिझन केलं तर C4 सायकलमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड जो आहे तो युटिलाइज केला जातो. ओके. जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरला गेला याचा अर्थ काय की या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ग्लुकोज मॉलिक्युल्स किंवा जास्त प्रमाणामध्ये फूड मटेरियल, कार्बोहायड्रेट्स तयार केले जातील. म्हणजेच काय तर C3 सायकलपेक्षा या C4 सायकलची इफिशियन्सी फोटोसिंथेसिसची किंवा फूड मटेरियल तयार करण्याची जास्त आहे. आलं लक्षात? तर याप्रमाणे हा C4 पाथवे या ठिकाणी आपल्याला झालेला पाहायला मिळतो. बरोबर. तर मग हा जो काही C4 पाथवे जो आहे हा C4 पाथवे त्याचे सिग्निफिकन्स काय सांगता येतील आपल्याला?
तर सिग्निफिकन्स मध्ये असं आहे पहा की C4 सायकल विच इज सुटेड फॉर द प्लांट्स विच ग्रो इन ड्राय क्लायमॅटिक कंडिशन्स. C4 सायकल ही अशा प्रकारच्या प्लांटमध्ये होते की जे प्लांट ड्राय क्लायमॅटिक कंडिशन मध्ये ग्रो होतात, म्हणजे त्याला अगदी मुबलक प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध नाही किंवा ह्युमिडिटी सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध नाही. आलं लक्षात? मग साधारणतः तुम्हाला मी मगाशीच एक्झाम्पल सांगितली, कोणती कोणती आहेत? ज्वार आहे. पहा आता तुमच्या बरं, मला असं वाटतं तुम्ही बरेच जण आता शेतीमध्ये ज्वार पाहत असाल, ज्वारी पेरलेली असेल किंवा ज्वारी उगवून आलेली असेल शेतामध्ये. आता या ज्वारीला कधी कुणी काही पाणी भरते का? नाही. जे काही आता इथून पाठीमागे जे काही पाऊस पडलेला आहे किंवा जे काही जमीन ओली असेल त्या ओलाव्यावरतीच ही ज्वारी किंवा थंडीच्या याच्यावरतीच ही ज्वारी उगून आलेली आपल्याला दिसते, बरोबर. तर त्यामुळे त्याला काही जास्त पाण्याची आवश्यकता नाही आणि त्या प्रकारचे अडॅप्टेशन त्या प्लांटमध्ये ऑलरेडी आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या प्लांटमध्ये फोटोसिंथेसिस आपल्याला या मार्गाने झालेलं पाहायला मिळतं. ओके, सो देअरफॉर दिस C4 सायकल विच इज सुटेड ओनली फॉर those plants they are growing in the dry climate. Okay. Then second significance असा या C4 pathwayचा which is more efficient mechanism of the carbon dioxide fixation than the Calvin cycle. तुम्हाला मगाशी सांगितलं मी की कॅल्विन सायकल किंवा C3 सायकल जी आहे या C3 सायकल पेक्षा काही जास्त पटीनं आपल्याला या C4 सायकलमध्ये कार्बन डायऑक्साईडचं फिक्सेशन झालेलं पाहायला मिळतं. ओके, सो इट इज मोर इफिशियंट मेकॅनिझम. त्याची इफिशियन्सी जास्त आहे, म्हणजेच काय, तर जास्त प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड फिक्स करेल आणि जास्त प्रमाणामध्ये फूड मटेरियल या ठिकाणी तयार झालेले आपल्याला दिसतं. त्यानंतर तिसरा सिग्निफिकन्स आपल्याला असं सांगता येतो C4 पाथवेचा की इट कॅन टेक प्लेस इव्हन अंडर दी व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. पहा, हे महत्वाचं. अगदी कमी प्रमाणात जरी सुरुवातीला कार्बन डायऑक्साईड मेसोफिल सेलला जरी उपलब्ध होत असेल तरी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये आपल्या ठिकाणी ग्लुकोज किंवा फूड मटेरियल तयार झालेलं पाहायला मिळतं. सो दिस सायकल विच इज परफॉर्म इव्हन or which is takes place even under the very low concentration of carbon dioxide. बऱ्याच वेळेला काय होतं पहा, प्लांटला हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं तितकं प्रमाण मिळत नाही. म्हणजे जर काय हवा जर वाहती असेल, जोरजोरात हवा जर किंवा वारं वाहत असेल, तर अशा वेळेला तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये किंवा त्या इफिशियन्सीमध्ये फोटोसिंथेसिस प्लांटमध्ये होत नाही. मग अशा सिच्युएशनला पर्याय म्हणून आपल्याकडे आता ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजी वापरली जाते. त्यामध्ये मग पॉली हाऊस, शेड नेट आहे की नाही. आता तुम्ही तुमच्या आपल्या भागामध्ये इकडं सीड प्रोडक्शनसाठी शेड नेट उभारल्या जातात. मग त्यामध्ये टोमॅटो असेल, त्यानंतर शिमला मिरची असेल किंवा बाकीचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही व्हेजिटेबल्स आहेत त्याचं सीड प्रोडक्शन केलं जातं. मग आता पहा, तुम्ही हे पण ऑब्झर्व केलं असेल की ग्रीन हाऊस किंवा शेडनेटमध्ये असणारे जे काही प्लांट आहेत त्यांची वाढ झपाट्यानं झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये त्याचं प्रोडक्शन जास्त असतं ॲज कम्पेअर टू द ओपन फील्ड प्लांट. ओपन फील्डवरती असणारे प्लांट आणि शेडमध्ये असणारे प्लांटमध्ये आपल्याला बराचसा फरक पाहायला मिळतो. मग होतं काय, याच्यामध्ये you can observe inside the shade net or inside the poly house the carbon dioxide which is evolved from the plant in the रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये जो काही कार्बन डायऑक्साईड प्लांटमधून बाहेर पडतो तो कार्बन डायऑक्साईड पुन्हा त्या ठिकाणीच फोटोसिंथेसिससाठी वापरला जातो आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन डायऑक्साईड त्या प्लांटला अवेलेबल करून दिला जातो. बरोबर. म्हणजे झाकलेलं जर काय असेल, प्लांटच्या सराउंडिंग वातावरण जर काय झाकलेलं असेल तर कार्बन डायऑक्साईड त्या ठिकाणी जास्तीत जास्त उपलब्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या प्रमाणामध्ये मग त्या प्लांटमध्ये जास्त प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस सुद्धा झालेलं दिसतं. So it can take place even under the very low concentration of carbon dioxide. This one is the significance of C4 pathway. And lastly, you can observe the net photosynthetic rate which is higher in the C4 plant due to lack of photorespiration. फोटोरेस्पिरेशन या ठिकाणी होत नाही, त्यामुळे मग या C4 प्लांटमध्ये जास्तीत जास्त फोटोसिंथेसिस झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, या सायकलवरून तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल. आणखीन सोप्या याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी काही आपल्याकडे स्लाइड आहे की ॲक्च्युअली C4 पाथवे कसा होतो हे पुन्हा एकदा वाटलंच तर आपण शेवटी एक रिव्हिजन म्हणून पुन्हा पाहूया की C4 पाथवे जो आहे या C4 पाथवेला आपण 3 नावं पाहिली.
C4 pathway, H and HSK pathway. It is due to Hat, Slack and K for Kortschak. ओके. आणि त्याचबरोबर आपण याला दुसरं एक नाव पाहिलं, दॅट इज बी कॉल्ड ॲज डाय कार्बोझायलिक ऍसिड पाथवे. ठीक आहे. मग आता ह्या रिॲक्शन जे आहेत, या रिॲक्शन दोन प्रकारच्या सेलमध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात, किंवा ही जी काही C4 पाथवे जो आहे हा मेसोफिल सेलमध्ये आणि त्याचबरोबर बंडल शीथ सेलमध्ये, या दोन्ही सेलमध्ये सायमल्टेनियसली झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग यामध्ये सुरुवातीला ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडचं फॉर्मेशन होतं. सो फर्स्टली the carbon dioxide which is absorbed by phosphoenol pyruvic acid and it will converted into oxaloacetic acid. बरोबर. मग हे जे काय ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड आहे हे 4 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहे की जे मेसोफिल सेलमध्ये तयार होतं आणि मग मेसोफिल सेलमधून बंडल शीथ सेलमध्ये ट्रान्सपोर्ट केलं जाईल. ओके. बंडल शीथ सेलमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर मग ही सेकंड रिॲक्शन ऑक्झॅलोॲसिटिक ॲसिड जे आहे ते सुरुवातीला पहिल्यांदा it is converted into either malic acid or aspartic acid. पहिल्यांदा कशामध्ये कन्वर्ट होईल? मॅलिक ॲसिडमध्ये किंवा ॲस्पार्टिक ॲसिडमध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल. राईट. आणि मग हे जे काय मॅलिक ॲसिड आहे किंवा ॲस्पार्टिक ॲसिड आहे, आता आयदर काय म्हटलंय, काही प्लांटमध्ये C4 प्लांटमध्ये एकतर मॅलिक ॲसिड तयार होतं किंवा काही C4 प्लांटमध्ये ॲस्पार्टिक ॲसिड तयार होतं. ठीक आहे. दोनही एकाच वेळेला नाही तयार होणार. एकतर मॅलिक ॲसिड तयार होईल किंवा ॲस्पार्टिक ॲसिड तयार होईल. आणि मग हे जे काही मॅलिक ॲसिड किंवा ॲस्पार्टिक ॲसिड आहे दॅट विल बी ट्रान्सपोर्ट टू द बंडल शीथ सेल. बंडल शीथ सेलमध्ये मग याचा ट्रान्सपोर्ट होईल किंवा ते तिकडे पाठवलं जाईल. सो दिस विल बी फॉर्म इन प्रेझेन्स ऑफ मॅलिक डिहायड्रोजनेज एन्झाईम अँड इन प्रेझेन्स ऑफ NADPH2 रिड्युसिंग सबस्टन्स. ओके. त्यानंतर हे जे काही ॲस्पार्टिक ॲसिड आहे किंवा मॅलिक ॲसिड आहे दॅट विल बी ट्रान्सपोर्ट टू दी क्लोरोप्लास्ट ऑफ बंडल शीथ सेल. मग या बंडल शीथ सेलमध्ये या मॅलिक ॲसिडचं या ठिकाणी डिकार्बोझायलेशन केलं जातं. ओके. सो अंडरगोज ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन, इट विल फॉर्म पायरुविक ॲसिड अँड कार्बन डायऑक्साईड. त्या मॅलिक ॲसिडचं कन्व्हर्जन कशात झालं? पायरुविक ॲसिड आणि कार्बन डायऑक्साईडमध्ये झालं. मग हा जो काही कन्वर्ट झालेला कार्बन डायऑक्साईड जो आहे, हा कार्बन डायऑक्साईड जो आहे हा पुन्हा या ठिकाणी कॅल्व्हिन सायकलसाठी वापरला जातो. सो दीज कार्बन डायऑक्साईड अँड NADP प्लस हायड्रोजन आयन्स दे प्रोड्यूस बाय द ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोझायलेशन ऑफ मॅलिक ॲसिड, they will enters into the Calvin cycle where the carbon dioxide is combines with ribulose diphosphate to form 2 molecules of phosphoglyceric acid. बरोबर. म्हणजे सेम जसं की कॅल्व्हिन सायकलमध्ये झालं तर तोच प्रकार आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. कार्बन डायऑक्साईड RUDP किंवा रायबुलोज डायफॉस्फेट सोबत कंबाईन होईल अँड इट विल कन्व्हर्टेड इंटू 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ओके. मग हे जे काही 2 मॉलिक्यूल आहेत फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे, हे 3 कार्बन कंटेनिंग कंपाऊंड आहेत. त्याचं पुन्हा पुढे रिडक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि रिडक्शन होऊन त्यापासून ग्लुकोज मॉलिक्युल्स तयार झालेला दिसतो. म्हणजे कॅल्व्हिन सायकल परफॉर्म झाला. त्यानंतर मग जो काही पायरुविक ॲसिड या ठिकाणी तयार झालेला आहे कार्बन डायऑक्साईडच्या सोबत, धीस पायरुविक ॲसिड in a few C4 plants, the aspartic acid undergoes transmination to form oxaloacetic acid, which is then decarboxylate to forming the pyruvic acid, and this reaction which is catalyzed by aspartate transminase. जसं मगाशी आपण पायरुविक ॲसिड ट्रान्सपोर्ट झालं आणि त्याचं डिकार्बोझेशन झालेलं बघितलं, तसं त्याप्रमाणे कधी कधी काही प्लांटमध्ये ॲस्पार्टिक ॲसिडसुद्धा याप्रमाणे ट्रान्सपोर्ट होतं आणि ते ॲस्पार्टिक ॲसिड जे आहे त्याचं डिकार्बोझायलेशन होऊन त्यापासून देखील पायरुविक ॲसिड आणि कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो इन प्रेझेन्स ऑफ ॲस्पार्टेट ट्रान्समिनेज एन्झाईम. आता फायनली काय होणार आहे बघा, शेवटी जे काही पायरुविक ॲसिड या ठिकाणी बंडल शीथ सेलच्या क्लोरोप्लास्टमध्ये प्रोड्यूस झालेला आहे, धीज पायरुविक ॲसिड इट विल अगेन ट्रान्सपोर्ट बॅक टू द मेसोफिल सेल्स क्लोरोप्लास्ट. पुन्हा तो त्या ठिकाणी मेसोफिल सेलच्या क्लोरोप्लास्टमध्ये
रिटर्न होईल. अँड इन दिस the phosphorylated to phosphoenol pyruvic acid in presence of enzyme pyruvate phosphate dikinase. So these enzyme, which is unusual because of it split one molecule of ATP into ADP and सिंगल फॉस्फेट. बरोबर. तर त्याप्रमाणे पुन्हा हे जे काही पायरुविक ऍसिड आहे, हे पायरुविक ऍसिड पुन्हा या ठिकाणी त्याचं रिटर्न आपल्याला मेसोफिल सेलमध्ये झालेलं पाहायला मिळतं आणि इट विल अगेन कन्व्हर्टेड इंटू फॉस्फोइनॉल पायरुविक ऍसिड. तर असे साधारणतः याप्रमाणे आपल्याला ही C4 पाथवे जो आहे तो झालेला पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा लास्टली इथे काय दिले पाहिजे, सिग्निफिकन्स काय C4 सायकलचे. तर इन द C4 प्लांट इट इन्क्रीज द फोटोसिंथेटिक यील्ड. ओके, फोटोसिंथेटिक यील्ड म्हणजे काय, फोटोसिंथेसिस जास्त प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. 2 to 3 टाइम्स मोर दॅन C3 प्लांट्स. म्हणजे C3 प्लांटपेक्षा 2 ते 3 पटीने जास्त आपल्याला फोटोसिंथेसिस किंवा फूड मटेरियल किंवा ग्लुकोजचं प्रोडक्शन या C4 सायकलमध्ये झालेलं दिसतं. त्याचबरोबर C4 प्लांट्समध्ये it performs a high rate of photosynthesis even when the stomata are nearly closed. म्हणजे पहा, जवळपास पार्शियली जरी काही क्लोज स्टोमॅटा असतील किंवा कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जरी समजा त्या प्लांटला कमी असेल त्याच्या सराउंडिंग मीडियममध्ये किंवा सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमध्ये, तरी सुद्धा मात्र C4 पाथवेमध्ये आपल्याला हा हाय रेट ऑफ फोटोसिंथेसिस झालेला पाहायला मिळतो. सो इट इन्क्रीज the adaptability of C4 plants to high temperature and light intensity. पहा, या C4 प्लांटमध्ये अशा प्रकारचं अडॅप्टेशन आहे की हाय टेम्परेचर किंवा हाय लाईट इंटेन्सिटी जरी असेल तरी सुद्धा मग या ठिकाणी नॉर्मल लेवलला फोटोसिंथेसिस झालेलं पाहायला मिळतं. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे शुगर केन. ऊस जो आहे, हा ऊस पहा, अगदी जास्त टेम्परेचर असू द्या किंवा अगदी जास्त लाईट असू द्या, ऊसाला काही जास्त तितका परिणाम आपल्याला त्या प्लांटवरती झालेला पाहायला मिळत. बरोबर. मग अजून आपल्याला असं सिग्निफिकन्स सांगता येईल की दे कॅन व्हेरी वेल ग्रो इन सलाइन सॉइल्स बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ C4 ऑर्गॅनिक ऍसिड. ओके, सो दे कॅन व्हेरी वेल ग्रो इन दी सलाइन सॉइल ऑल्सो. सलाइन मीन्स व्हॉट, सॉल्टी सॉइल. ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणूया की शारपट जमीन आहे, अशा शारपट जमिनीमध्ये सुद्धा आपल्याला C4 पाथवे आपल्याला परफॉर्म झालेला पाहायला मिळतो. बरोबर. तर अशा प्रकारचे हे सिग्निफिकन्स आहेत आणि याप्रमाणे C4 सायकल परफॉर्म झालेले आपल्याला दिसते. ठीक आहे, लक्षात आलं का रुचिता? हो, आलं सर. बरं, ठीक आहे. आता पुन्हा हे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे, मी रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर टाकतो. आपल्या याच्यावरती युट्यूबवर